वैदई वैदई मराठी आहे ना म्हणून तुला सोडताय. नाही नाही बेटिंग काय का बाजू घेतोय रे? इकडे काय चाललं ना इकडे कुठे लाचार भेटतातच. तुला काय निवडून घेतलाय कमी पाठी गेला यार. मराठी लोकांवर अन्याय होत नाही बोलतोय. मराठी लोकांनी लेटर दाखवा, लेटर दाखवा. हे काय रे सानिया, कशाला दिलेलं? एक मिनिट थोडं मागे रे. हे कशाला दिलेलं ते सांग मला. हे कशाला दिलेलं? तू बोलतो ना मराठी माणसामध्ये अन्याय नाही ना. काय बोलतोय बोलायचं नाही. श्री संबोधनासाठी घाटकोर वेस्ट 2 दिवस झाले आमच्या सोसायटीमध्ये गेले काही दिवस वाद चालले सोसायटी रिलेटेड. एक महिना वाजता म्हणजे. तर काल ग्रुपवर मराठी विरुद्ध गुजराती थोडी वादावाद झाली. तर माझ्या वडिलांनी सोसायटी रिलेटेड काही प्रश्न विचारले गेले, ते त्यांना डावळलं गेलं. त्या प्रश्नाची उत्तर दिली गेली नाही. आणि मराठीवरून पप्पांनी म्हणजे त्यांना फोन केला की एका व्यक्तीने राहुल शाह म्हणून व्यक्ती आहे शिव्या दिला. तर ते अपशब्द वापरले ग्रुपवर की तुम कोण आहे, तुम क्या करेगा मराठी लोक, गंदा आहे ऐसा वैसा. नंतर पप्पांनी त्याच्या विरुद्ध त्यांना फोन केला, विचारले काय तुला प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली पप्पांना. तर आम्ही पण थोडा बोललो, मला पण थोडा राग कंट्रोल झाला नाही, त्यामुळे आम्ही पण बोललो. त्यांनी समोरून शिवीगाळ करायला सुरुवात केली, तर आम्ही पण केली. तर माझं म्हणणं एवढंच आहे, मराठी माणसाला नेहमी डावळलं गेलंय या महाराष्ट्रात. जर आज अशी परिस्थिती आली, मराठी माणसाला मराठी साठीच आपल्याला भांडण्याची वेळ आली. मी काय म्हणतो की जनरली तुम्हाला सोसायटीमधील इतर जे गुजराती लोक आहेत ते सुद्धा त्रास देतात, हे सुद्धा त्रास देतात. सर असे मराठी, मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवात आलेलं नाही किंवा मलाही कोणी म्हणतं ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही. जर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल. हे ऍक्सेप्टेबल नाहीये. या संदर्भात तक्रारी देखील दिलेल्या आहेत असं ते म्हणतायत. तुमच्या नाही, तक्रारी कुठे दिलेल्या आहेत, कोणाकडे दिलेल्या आहेत? कमिटीकडे अशी मराठी खाऊ नये अशी तक्रार आलेली नाही. अच्छा, नाही आलेली तक्रार, नाही अशी तक्रार आलेली नाहीये. आणि कुणी म्हटलं असेल, मी मागे यांना पण म्हटलं, कुणी जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलेल त्याच्यावर. एक्झिट पोल देखील तयार करण्यात आला आहे, त्यामध्ये नाही म्हणजे एकमेकांशी वाद चालू आहे, लोकांचे एक भांडणं चालू आहेत, त्या बाबतीत ते सोसायटीचं नेहमीच चालू असतं. पण जो हा मूळ मुद्दा जो आला मराठी आणि गुजरातीचा, असं जर कोणी मराठीच्या अगेन्स्ट बोलत असेल तर त्याच्यावरती नक्कीच 4 कुटुंबांना डावलण्यात येतं असं बघायला मिळतं. सर मी पण मराठी आहे, मला अजून असं नजरेस आलेलं नाही. ज्या दिवशी नजरेत येईल त्या दिवशी नक्कीच त्याच्यावरती कारवाई करीत आहे.